सकाळी 5 वाजता उठून मी स्वयंपाक केला आहे. कारण अवनीचे बाबा आज गावी गेले. त्यांचं थोडं काही काम होतं, त्यासाठी ते गावी गेले. आजच रिटर्न येणार आहे. तर मला आता माझ्या पोळ्या करायच्या आहे, कारण अवनीला आता सध्याच झोपवलं आहे मी. तर ती झोपेतून उठी तोपर्यंत माझं जेवण आणि माझे कपडे धुवायचे बाकी आहे, तेवढे कपडे धुवायचे आहे. शिमला मिरचीची भाजी करून ठेवली आहे, काही उसळ करून ठेवली आहे, कारण त्यांच्या टिफिनवर दिलं आहे मी. कारण काय होतं ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर भाजी लगेच खराब होते कांदा टाकल्यामुळे. तसं कांदा पण नाही टाकला तरी ती भाजी लगेच खराब होते, त्यासाठी मी त्यांच्यासोबत टिफिनमध्ये उसळ पण दिली आहे. तर आता मी लगेच पोळ्या टाकून जेवण करून घेणार आहे, त्यानंतर कपडे धुणार आहे. तर मी माझे कामं आवरून घेते आणि नंतरचं तुमच्यासोबत. अवनी उठली तू? उठली वेळा तू? तर अवनी 1.5-2 तास झोपली आहे, आता उठली अवनी. तर माझे सर्व कामं पण झालेले आहे, जेवण पण झालं. तर आता अवनीच्या जेवणाची तयारी करते. हा ना वेळा. इथे साधारण अर्धा कप पाणी गरम करायला मखाण्याचं पीठ आहे. मी मखाणे रोस्ट करून बारीक करून घेतले. तर हे 1 चमच मी टाकणार आहे. अवनी आता सध्या काही दिवस झाले मी तिला वरचं खाऊ घालते, तर तेवढं. तर ही बघा मी अशी पेस्ट तयार केली याची, म्हणजे चमच्याने अशी पडेल अशी, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही आहे. तर आता मी ही अवनीला थोडं थंड होऊ देते, तेव्हा खाऊ घालणार आहे. तर इथं अवनीला मी खाऊ घालायला घेतलं. तिला कसं तरी खाऊ घालत आहे, खेळत खेळत खाऊ घालत आहे, कारण ती खायला नाही म्हणते. तिला एकदा चव नाही आवडली ती बरोबर तोंडाच्या बाहेर काढून ठेवते. आणि इथं बघा अवनीचं काय चाललं आहे, तुम्ही बघा ही काय करते. 6 महिन्याची होऊन काहीतरी 15-1 दिवस पण नाही झाले तिला आणखी, तरी उभी राहायचा प्रयत्न करते. खूप वेळा झालं आहे तिचं असं उभं राहणं, बघा तुम्ही. पाऊल पण उचलण्याचा प्रयत्न करते ती. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.